पाठ पाणी म्हणजे आपण दारा दिलं तर आपण एक 15 लिटरचा आपले तेला डबा असतो ना, त्या डब्यामध्ये पाणी घ्यायचं. याचं आपलं जे NPK आहे ते त्यात एकत्र करायचे आणि तो कॉक हळूहळू चालू ठेवायचा. जर आपण पाणी फोडलं तर या पूर्णपणे त्या जाऊपर्यंत तो कॉकने हळूहळू त्या पाण्यातून ते आपले खतं तयार जातात. आपले खतं फवारायचे नसतात, फक्त जमिनीतून द्यायचे असतात. ड्रेंचिंग करायचं ना, ड्रेंचिंग. ठिबक असेल तर बेस्टच आहे. डायरेक्ट बॅरलमध्ये टाकून दिलं तर डायरेक्ट ठिबकने डायरेक्ट प्रत्येकाच्या याला जातं. शक्यतो आपले खते जमिनीत गेले पाहिजेत. मग हे काय करतं, जमिनीतला जे बॅक्टेरिया आहेत सुप्त अवस्थेत त्याचं यांना जागा करतात आणि म्हणजे आता नत्राचं काम काय करतं, हवेतील नत्र जमीन घेतं, ॲझोटोबॅक्टर हवेतील नत्र घेतं आणि ते जमिनीच्या मुळापर्यंत पुरवतं. जसं तुम्ही त्या गाठी बघितल्या त्याच्या हरभरा सोयाबीनच्या त्याच्या बॅक्टेरिया सध्या गाठी तयार होतात. कोणाला काही शंका असेल तर विचारा. आहे काही प्रश्न? ते बऱ्याच ठिकाणी काय करतात, हे बॅक्टेरिया एकत्र करून कन्सोर्शियम असतं. आपला एक 2-1 महिन्याने आपला पण एक प्रोडक्शन तयार होते बायोमिक्स नावाचं, फुले बायोमिक्स नावाचं. त्याच्यामध्ये आपण 14 घटक एकत्र करतो. आता समजा अभ्यास चालू आहे की 14 घटक एकत्र राहतो का, किती दिवसांनी द्यायचं ते? कोणाला खाते किंवा कोणाचा आता अभ्यास चालू आहे. हां, त्या टेस्टिंग झाल्यानंतर फायनल आपण प्रोडक्ट तयार होतो. आता आम्ही ते इकडे शेजारी कुंड्याचं त्याच्यावर प्रयोग करणार आहे. त्या आपण जे तयार केलं ते सगळं फिल्डर वापरून मग फायनल प्रोडक्ट तयार होईल. आपण हे किती दिवसानंतर म्हणजे आपण क्रॉप प्लांट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रासायनिक, आता याच्यामध्ये कसं असतं, आपण हे खत सोडल्यानंतर 8 दिवसांनी रासायनिक खत सोडायचं असतं. तर तुम्ही हे सोडलं रासायनिक खत सोड, त्याचा काहीच वापर होत नाही. ऑलरेडी रासायनिक सोडला असेल तर तुम्ही लगेच जैविक टाकायला गेलं तर जैविकचा काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला ह्या दोन याच्यामध्ये 8-8 दिवसाचं अंतर ठेवावं असतं. आपण जैविक खत वापरणार आहे नंतर आपण इन्सेक्टिसाइड वापरू नाही शकत नाही, लगेच नाही. 8 दिवसाचं जास्त हार्मफुल पण नको एकदम. नाही, ते केमिकल मिक्स होतात ना. रासायनिक काय करतं, शेवटी जे स्ट्रॉंग आहे तो याला मारूनच टाकणार. आता आपला हा जैविक आहे, जसं आपला आयुर्वेदिक दवाखाना आणि रेग्युलर दवाखाना या दोन गोष्टीत फरक आहे. आयुर्वेदिकमध्ये आपलं काय सांगतात, पावडर घ्या, सकाळी गरम करा, सकाळी एकदा प्या, दुपारी एकदा प्या, संध्याकाळी एकदा प्या, म्हणजे प्रोसेस असते. पण मग याच्याने काय होतं, दुखणं हे कायमचं बरं होतं, पण उशिरा बरं होतं, पण बरं होतं. तसं रासायनिकचं कसं घ्या, लगेच ऑपरेशन करा, ओके झालं असं. तर आता समजा आपलं प्रोडक्शन समजा कांद्याचं एकरी 200 क्विंटल जर निघतंय समजा, आपण 20 ते 25% उत्पन्नात वाढ होऊन जाते. आपलं काय पालाच 3 प्रकारचे आहेत, नत्र, स्फुरत, पालाश. नत्र काय करतं, ज्या स्टार्टिंगला तुमचे पाते वगैरे असतात ना, ते एकदम स्टेट वगैरे वाढवायचं काम करतं. फॉस्फरस त्याला फॉस्फरस म्हणून द्यायचं काम करतं. शेवटच्या स्टेपला येतं पोटॅश. पोटॅश हे फुगवायचं काम करतं. जो तुमचा आकार कांदा असेल तर तो फुगवायचं काम पोटॅश करतं. असे आपले 3 प्रकारे 3 कार्य करतात. 30 ते 35% वापर करायला आपल्याला 100 किलो जर वापरत असेल समजा आपण असं. आता कसं असतं, तुम्ही ऑलरेडी जमिनीची सवय लावून ठेवली, एखाद्या लहान मुलाला आपण सवय लावली तर सवय लगेच मोडत नाही. म्हणून आपण काय करायचं, तुम्ही रासायनिक टाकताय ना, जिथं 4 गुण टाकताय तर 1 गुणी कमी करा, 3 टाका. आपलं हे चालू करा, नंतर 2 वर आहे, म्हणजे लेवल ठेवा, निम्म पर्यंत यायचं. असं काही करतात पूर्ण ऑर्गॅनिक. पण आता यांना एक सांगा की यांना समजा विद्यापीठात जॉब पाहिजे असेल, एंट्री लेवल कशी असते किंवा कसं आहे अप्रोच करू? तुमचं आता काय MSc फर्स्ट इयर बॉटनी. जर तुमचं रेग्युलर MSc ॲग्री असतं ना तर 100% तुम्हाला लगेच एंट्री भेटली असतात. रेग्युलर MSc ॲग्री त्यानंतर तुम्ही PhD पण केली असते. आता इथं कसं आहे, आमच्या BSc ॲग्री स्टार्टिंग जसं आता मी ॲग्रीला आलो तर मी स्टार्टिंगला 11वी-12वी मी क्रॉप विषय निवडला होता, क्रॉप सायन्स. जिथं 10वी नंतर 11वी-12वी करायची ना तिथंच क्रॉप निवडला होता. त्यानंतर मला BSc ॲग्रीला ॲडमिशन भेटलं त्या क्रॉप सायन्सच्या लेवलवर. मी पुण्याला केलं. नंतर मग त्याच्या पुढे स्टेप आहे MSc ॲग्रीची. आता तुमचं जे आहे ना, जरी तुम्ही नॉन ॲग्रिकल्चर जरी असता तर तुम्हाला बऱ्यापैकी हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर तुम्हाला कंपाऊंडमध्ये विद्यापीठात कसं होतं, काही स्कीम येतात की एखादा हा प्रोजेक्ट आहे, इथं YP भरणे किंवा लॅब असिस्टंट भरणे अशा काही गोष्टी असतात. त्याला पेमेंट पण असतं बऱ्यापैकी. YPला 45,000 असतं, RAला रिसर्च असोसिएट असतं, त्याला 60-70,000 पगार असतो. त्याला PhD MSc पाहिजे असते. तर त्यावेळेस तुम्ही अप्लाय करू शकता. कोणता नंबर घ्या माझा, मी तुम्हाला PDF वगैरे पाठवतो इथलं काय आलं. नंबर लिहून भिजवणार आहे, एक 5-10 मिनिटं ठेवणार आहे, लगेच काढणार. तसं किती तास ठेवायचा आपल्याला? 16 ते 18 तास आपल्याला भिजवायचं. म्हणजे जर समजा आज तुम्ही केलं तर उद्या सकाळी त्याच्यामध्ये टाकायचं. दुसरी पण टाक. आणि ते वर येतं भुसत, त्याला काही वजन ठेवायचं, म्हणजे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये स्टरलाइज झाला पाहिजे.
वर ओढायचं. इथं फक्त जागा ठेवायची. जर तुम्ही जागा ठेवली नाही तर इथून फुटू शकतो. रोल करायची वर घ्यायची. रोल करायची वर घ्यायची. मग आता एवढा भुसा भरला तरी एवढंच झालं. आता 4 बोटं मी यालाच म्हणतो आहे की असं असे 4 बोटं झाले पाहिजे प्रेस करून. नाही तुम्ही काय करणार की फक्त थोडं दाबणार आणि लगेच 4 बोटं झाले असं नाही तर ही दाबून 4 बोटं झाले आणि मग परत त्याला आपण 22 स्ट्रेन वापरतो. इथं अंदाजे वापरतोय तुम्ही घरी त्याला मेजरमेंट करून टाकायचं. हात धुवून घ्या. खाली कर. 100 लिटर पाणी असेल तर त्यासाठी 125 ml. आता आपण अजून करू की 18 तास हा भिजलाय. हॅलो दिव्या मॅडम बाजूला ना. हा बोला. हो घेतला हो पांगवायचं दिव्या पांगवा. ये घेऊन फोटो घे. आली सर बरं का आली. थोडं स्प्रेड करा अजून ते. पिशवी दे इकडं. पिशवी सॉरी सर. बस 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 ठीक आहे नका करू कारण लगेच भरणार आहे. बस झालं दिव्या मॅडम. तुम्ही या दोघी इकडे फोटो द्यायचा बरोबर. या इकडं. आता आपण पिशव्या भरायच्या आपल्या बरोबर आहे. ती स्पॉन्जची बॅग घे ना पलीकडची ती नवीन आहे डेपोसाठी. सर आता ही किती मायक्रोनची बॅग आहे? ही 51. आधी काय करायचं हे जे एकदम कडक बसलेलं आहे बघा ते काय करायचं ढिल्लं करून घ्यायचं. साधारण असं तुम्हाला आलं पाहिजे दिसतंय. बॅग फुटलेली सर. त्याला अजून हा फुटलेली. तर आधी काय करायचं हा बेस जो आहे हा खाली असा सरळ करून घ्यायचं. सरळ करून घ्यायचा ठीक आहे. आणि मग तुम्ही काय करणार आधी आपल्याला आधी काय करायचं साधारण 4 बोटाचा आपल्याला थर करायचं लेअर द्यायची. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाची स्टेप काय जेवढं दाबता येईल तुम्हाला तेवढं दाबायचं कारण हवा ठेवायची नाही. आपली हवा जर राहिली तर तो भाग काय होईल कंटॅमिनेट होईल. आणि समजा एक लेअर झाला मोजायचं 4 बोट झाले की नाही एक अजून कमी आहे साधारण परत एक लेअर देऊन प्रत्येक लेअरला आपल्याला काय करायचं आहे खाली पुश करायचं. आणि मग आपल्याला स्पॉन घ्यायचं. हे बघा आपल्याला टाकताना काय करायचं साईडला टाकायचं. साईडला सर त्यास ब्राउनिश का झालाय सर तो स्पॉन? नाही तो खराब झाला डेमोसाठी तसा स्टरलाइज नाही. हे बघा दिसतंय साईडला टाकायचा. परत तुम्हाला काय करायचं लेअर भरायचं आणि जोरात दाबायचं. परत एक 4 बोट झाले की परत एक लेअर करायचं. जेवढे होतील तेवढे साधारण तुम्हाला वरती थोडं ठेवायचं एवढं बांधायला. परत रबरने पॅक करायचं. ठीक बरं बाकीच्यांनी बरं